वसंत ऋतूची जेव्हा चाहूल लागते तेव्हा सगळ्या वातावरणात एक उत्साह संचारलेला असतो आणि ह्या उत्साहामध्ये ह्या आनंदामध्ये भर घालायचं काम होतं आंब्याच्या आगमनानं. आंबा हा सर्व प्रिय म्हणून ओळखला जातो, म्हणजेच तो सगळ्यांना आवडतो. त्याला प्राणी मात्रांना दीर्घायू देणारं सृष्टीवरील अमृतकुंभ म्हणूनही ओळखले गेलं आहे. ह्या आंब्याबद्दल आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. आंब्याचे गुणधर्म कोणते आहेत आणि अनेक अंगांनी आपल्याला आंबा हे फळ आणि फक्त फळच नव्हे तर पूर्ण वृक्ष आपल्याला कसं आरोग्य देतो हे सुद्धा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आपल्या या आवडत्या फळाचं मूळ स्थान भारत असल्यामुळं त्याला शास्त्रीय नाव सुद्धा मँजिफेरा इंडिका असं पडलं आहे. पण फक्त त्याची एवढ्या एकच जात आहे असं नाही. जगभरात त्याच्या अनेक जाती आढळतात आणि त्यापैकी एकट्या भारतामध्ये जवळपास 500च्या वर आंब्याच्या जाती आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच मँजिफेरा अल्टिसिमिया, मँजिफेरा कस्तुरी, मँजिफेरा सेव्हेन्सिस अशा अनेक प्रजाती वेगवेगळ्या शास्त्रीय नावांनी आपल्याला ओळखल्या गेलेल्या दिसून येतील. भारतातून पर्शियन लोकांनी ह्याला मध्य पूर्वेत नेलं तर पोर्तुगीज लोकांनी युरोपमध्ये नेऊन तिथं त्याची लागवड सुरू केली. आज जगभरामध्ये जवळपास 99 देशांच्या मध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते आहे. पण तरीही जगाच्या एकूण आंब्याच्या उत्पादनापैकी जवळपास 76% आंब्याचं उत्पादन हे आपल्याला आशिया खंडातून होताना दिसून येतं. एकूण उत्पादनामध्ये भारत, मेक्सिको, दक्षिण अमेरिका ही राष्ट्र आघाडीवरती आहेत. आता ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्या एकूण 2 भागांच्या मध्ये विभागल्या गेलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये इंडियन टाईप आणि साऊथ ईस्ट एशियन टाईप अशा 2 भाग येतात. आणि त्यापैकी इंडियन टाईपमध्ये हापूस, तोतापुरी, लंगडा, त्याचबरोबर पायरी, नीलम अशा ज्या आपल्याला प्रचलित प्रजाती आहेत त्या इंडियन टाईप ह्या प्रकारामध्ये मोडतात. विशेषतः लाल मुरमाड जमिनीत आंब्याची लागवड घेतली जाते. हा वृक्ष जर जंगली असेल तर खूप उंच वाढतो, पण जर कलमी असेल तर मात्र हा डेरेदार आणि थोडा बुटका असतो. याच्या फुलांना मोहर म्हणतात. पण जर कधी आर्द्र वातावरण असेल आणि अचानक पाऊस पडला तर हा मोहर गळतो आणि त्याचा आंब्याच्या एकूण उत्पादनावरती विपरीत परिणाम दिसून येतो. हा मोहर खूप सुगंधी असतो आणि भाजी वगैरे बनवण्यासाठी सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. आंब्याची जी कच्ची फळं असतात त्यांना कैरी म्हटलं जातं आणि पिकलेल्या फळांना आपण आंबा म्हणून ओळखतो. पण आंब्याचं हे जे वृक्ष आहे त्याचं फूल, त्याचबरोबर पान, त्याचं फळ, त्याचं खोड, त्याची साल या प्रत्येक भागाचा काही ना काहीतरी औषधी उपयोग हा आयुर्वेदामध्ये सांगितलेलाच आहे. आणि आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पुढं हे औषधी उपयोग कोणते आहेत हे सुद्धा थोडक्यात बघायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण आंब्याचा मोहर कसा औषधी गुणांनी युक्त आहे आणि त्याचा आपण कसा वापर करून घेऊ शकतो हे बघूया. आजकाल अनेक जणांना इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणजेच IBSच्या तक्रारीला तोंड द्यावं लागतंय आणि ह्याच्यामध्ये आंब्याचा मोहर आणि त्याचा रस खूप फायदेशीर राहतो. त्याचबरोबर मधुमेहामध्ये ज्यावेळेला वारंवार लघवीला जाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि विशेषतः हे प्रमाण रात्रीच्या वेळेला वाढतं, तेव्हा सुद्धा आपण ह्या मोहराचा रस घेतला आणि तो मधामध्ये घालून घेतला तर त्याचाही जास्त चांगला फायदा होतो. जर तोंडाची चव गेली असेल तर जसं आपण खाऊचं पान चघळतो तसा हा आंब्याचा मोहर चघळून ती लाळ जर थुंकून दिली तर तोंडाला चव येण्यासाठी सुद्धा ह्याचा फायदा होतो. अंगावरती पित्त उठत असेल तर ह्या आंब्याच्या मोहराचा रस आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळदीचा रस टाकला आणि तो जर लेप आपण अंगाला लावला तर अंगावरती उठणाऱ्या पित्ताची तीव्रता आणि त्याची खाज कमी होते. आणि त्याचबरोबर लघवीला जर जळजळ होत असेल तर धने आणि जिरे ह्यांचा रस आणि त्याच्याबरोबर आंब्याच्या मोहराचा थोडासा रस एकत्र करून घेतला तर त्याचा आपल्याला खूप चांगला परिणाम दिसून येतो. आता आंब्याचं कच्चं फळ किंवा कैरीचे काय गुणधर्म आहेत हे बघूयात. आंब्याची जी कच्चं फळ असतं किंवा ती जी कैरी असते ती चवीला आंबट असते आणि गुणांनी थोडीशी उष्ण असते आणि त्यामुळे त्याला पित्त प्रकोपक म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामुळे दाह होतो, म्हणजेच शरीराची आग होत असते. त्याचबरोबर तोंडाला कोरड पडते आणि त्याचे हे जे गुणधर्म आहेत हे कमी करण्यासाठी कैरीच्या पन्याची रेसिपी सांगितलेली आहे. जर आपण ह्याच कैरीचं पण केलं तर मात्र ती अगदी विरुद्ध गुणाची होते, ज्याच्यामुळं शरीराची आग कमी होते आणि तहान सुद्धा कमी व्हायला मदत होते. ह्या कैरीमुळं किंवा ह्या पन्यामुळं भूक चांगली वाढते. कधी कधी ही कैरी जास्त प्रमाणात खाण्यात आली तर बाधू शकते आणि ज्याच्यामध्ये सुंठ आणि जिरे ह्यांचं मिश्रण करून आपण थोडंसं घेतलं तर ह्यामुळं जे पचनावरती विपरीत परिणाम झालेले असतात ते कमी येऊ शकतात. बऱ्याच वेळेला आपला स्क्रीन टाइम जास्त असेल तर डोळ्यांची आग होते आणि अशी आग होत असेल तर ह्या कैरीला
थोडं किसून जर आपण त्याचा लेप थोडा वेळ डोळ्यावरती ठेवला तर ती आग सुद्धा कमी होते. आंब्याच्या कैरीपेक्षा पिकलेल्या फळाचे गुणधर्म थोडे वेगळे आहेत. हे पिकलेलं फळ चवीनं गोड आहे, शरीराला गारवा देणार आहे, पण पचायला थोडंसं जड आहे. आपण अनेक वेळेला आमरस करून ह्याचा आस्वाद घेत असतो. आमरस तर पचायला जास्त जड होतो. त्यामुळं जर ह्याला पचायला थोडं हलकं करायचं असेल तर आपण आंबे चोखून सुद्धा खाऊ शकतो. पचायला हे थोडंसं हलकं कॉम्बिनेशन होतं. ह्याच्यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. वयोमानानुसार मॅक्युलर डिजनरेशन म्हणजेच डोळ्याची ताकद थोडीशी कमी होते. ह्याच्यावरती सुद्धा ह्याचा एक चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो. आंब्याचा एक सप्तधातू पोषक म्हणून सुद्धा एक ओळख आहे. आपल्या सगळ्या धातूंना ताकद देणारा, आपल्या शरीराला ताकद देणारा आहे आणि फक्त शरीरालाच ताकद देणारा नसून हृदयाच्या स्नायूंना सुद्धा ह्या आंब्यामुळे ताकद मिळते. आपला वर्ण उजळवण्याचं काम ह्याच्यामुळे होतं. त्याचबरोबर आपल्याला जर मलबद्धतेची तक्रार असेल आणि ती जर जुनाट असेल तर ती सुद्धा ह्याच्या योगे कमी होऊ शकते. अनेक वेळेला उलटी आणि मळमळ होत असेल आणि ह्याच्यामध्ये पित्ताच्या तक्रारीमुळे होत असेल आणि हा आंबा खाल्यानंतर ही तक्रार सुद्धा कमी होऊ शकते. आंब्याचा आस्वाद घेतल्यावरती आपण त्याची कोय मात्र टाकून देतो, पण जुन्या काळामध्ये ही कोय बाजूला ठेवून वाळवून त्याची पावडर केली जायची. ही त्याची पावडर, त्याचं हे चूर्ण जर आपण चवळून खाल्लं तर उलटी मळमळ ह्याच्या योगे कमी होते. जर ताकाबरोबर ही जर पावडर घेतली तर आयबीएसच्या तक्रारीमध्ये खूप चांगला फरक पडतो. कोळीबरोबरच पानाचा सुद्धा खूप चांगला उपयोग आहे. मंगल प्रसंगी आपण घरावरती तोरण लावण्यासाठी पानाचा उपयोग करतोच, पण त्याचबरोबर हे पान जर आपण चवळून खाल्लं तर खोकला असेल, त्याचबरोबर घशामध्ये कफ अडकल्यासारखं वाटत असेल तर ते कमी होऊ शकतं. ह्या पानांची जर आपण धुरी केली आणि ती जर घेतली तर कोरडा ठसका आणि उचकी सुद्धा कमी होऊ शकते. ह्या पानांच्या वरती जो चीक असतो तो चीक बाजाराकडून कडून जर पायाच्या टाचांच्या वरती भेगा पडतात त्याच्यावरती लावला तर ह्या भेगा लवकर भरून यायला मदत होते. फक्त आयुर्वेदातच नव्हे तर आधुनिक शास्त्रामध्ये सुद्धा याचे अनेक उपयोग सांगितलेले आहेत. हा अँटीऑक्सिडंट म्हणून ओळखला गेलाय. त्याचबरोबर व्हायरल आजारांशी फाईट करण्याची ताकद देतो म्हणून हा अँटीव्हायरल म्हटला गेलेला आहे. कॅन्सरच्या ज्या पेशी असतात तर त्याची वाढ कमी करणारा म्हणून हा अँटी कॅन्सरस म्हटलेला आहे. पोटामध्ये वारंवार मुरडा येत असतो तो कमी करतो म्हणून ह्याला अँटीस्पॉझमोटिक सुद्धा म्हटलं गेलं. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी मिळतं, अनेक मिनरल्स मिळतात. बायोफ्लॅव्होनाइड हे इम्युनिटी बूस्टर सुद्धा ह्याच्यामध्ये विपुल प्रमाणात आढळून येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हेपॅटोकार्डिओ आणि गॅस्ट्रोप्रोटेक्टिव्ह म्हणून ओळखला जातो. म्हणजेच यकृताचं, हृदयाचं आणि पचनसंस्थेचं कार्य सुरळीत ठेवणारा, त्या प्रत्येक अवयवाचं चांगलं रक्षण करणारा म्हणून हा ओळखला गेलेला आहे. आताच आपण आंब्याचे गुणधर्म बघितलेत. आपल्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन आंब्याचं सेवन करूयात आणि आपलं आरोग्यही चांगलं ठेवूयात. या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात. धन्यवाद.